नमस्कार, मी प्राध्यापक भुतडा आपणास ट्रू वोटर ॲप BLOनी त्यांच्या कंट्रोल चार्टच्या कामासाठी कसे इन्स्टॉल करावे याची माहिती देतो। मेन स्क्रीनवर तुम्हाला इथे टॉपवर ट्रू वोटरचा आयकॉन दिसत आहे। मी याला इथे क्लिक करतो। समोर हे मेन पेज येईल। स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र ट्रू वोटर ॲप अभिनव IT सोल्युशनने तयार केलेले म्हणून इथे सारी त्याची माहिती आहे। याला मी टच करतो, पुढे जाईल आणि इथे या स्क्रीनवर सध्या ट्रू वोटर ॲपचं व्हर्जन दिसत आहे 2.29 किंवा या पुढील व्हर्जन तुम्हाला वापरायला मिळेल। आणि इथे आता या ठिकाणी वेगवेगळे आयकॉन आहेत। पहिला आयकॉन आहे CEO वोटर लिस्ट सर्च। यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तुमचं नाव आहे का ते चेक करण्याचं काम या थ्रू करता येतं। राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तुमचं नाव आहे का हे चेक करण्यासाठी SCC वोटर लिस्ट सर्चचा उपयोग होतो। यामध्ये रिझल्ट आणि KYC हे उमेदवाराची माहिती मिळण्यासाठी आहे। न्यू रजिस्ट्रेशन हा मेनू आपल्याला इथे वापरायचा आहे। मी या न्यू रजिस्ट्रेशन मेनूला मी क्लिक करतो आणि या ठिकाणी इथे ह्या ॲपला रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसला सुरू करतो। इथे 3 रोलमध्ये तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करता येतं। एक तर ॲज अ वोटर अँड ऑफिसर किंवा ॲज अ कॅन्डिडेट। मी ॲज अ ऑफिसर इलेक्शनचं काम करत असल्यामुळे मी ॲज अ इलेक्शन ऑफिसर म्हणून मी इन्स्टॉल करतो। इथे हे ॲप रजिस्ट्रेशनचं पेज तुमच्या समोर येईल। हे शांततेने पूर्ण वाचा आणि यामध्ये माहिती भरा। इथे फर्स्ट नेममध्ये तिथे टच करा आणि इथे लिहा स्वतःचं पहिलं नाव, जसं की मी इथे मुरलीधर इथे लिहितो। माझं आडनाव इथे मी BHUTADA भुतडा लिहित आहे। माझा नंबर 9422325020 हा लिहितो आहे। माझा रोल इलेक्शन ऑफिसर म्हणून आहे। टच स्क्रीनच्या या स्टेट लिस्टमधून मी सुरुवातीला इथे महाराष्ट्र घेतो, मग इथे टच करून डिस्ट्रिक्ट पुणे घेतो। पुण्यामध्ये इथे पुण्यानंतर इथे मी तालुका हवेली घेतो आहे आणि माझ्या एरियाचं नाव आहे कोथरूड आणि इथे मी कोथरूड टाकतो आहे आणि इथे माझं ईमेल ID स्वतःहून आलेला आहे। हा ईमेल ID सुद्धा मी बदलवू शकतो हवं तर, आणि मी नेक्स्ट करून याला पुढे जातो। ह्या 2 नंबरच्या पेजवर रजिस्ट्रेशनच्या तुम्हाला इथे युअर रोल म्हणून इथे यादी मिळेल बघा। SCC स्टाफ, डिव्हिजनल कमिशनर स्टाफ असं करत करत तुम्हाला ही यादी तुम्ही वर सरकवा। तुम्हाला शेवटी जवळपास इथे वोटर लिस्ट स्टाफ हा मेनू दिसत आहे। तर हे वोटर लिस्ट स्टाफ या रोलमध्ये BLOना हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे। युअर पोस्ट, माझी पोस्ट सपोज ही BLO ही माझी पोस्ट आहे। एंटर युअर ऑफिसर मोबाईल नंबर, तुमच्यावर जे वार्ड ऑफिसर आहे त्यांचा नंबर इथे तुम्ही टाकला पाहिजे। जसं की मी इथे माझा वार्ड ऑफिसरचा नंबर सपोज 9011177744 आहे। मी सध्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शनसाठी काम करतो आहे। पुन्हा कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी काम करतो आहे तर मी इथे सपोज इथे आता ठाणे जिल्ह्यामधील मला कॉर्पोरेशनमध्ये इथे मीरा भाईंदरच्या इलेक्शनसाठी काम करायचं आहे आणि मला अलोकेटेड वार्ड अनेक असू शकतात। त्यापैकी एक मी वार्ड जो आहे सुरुवातीला अलॉट केलेला, सपोज तो 5 नंबर आहे, तो मी अलोकेटेड वार्ड 5 टाकला आणि इथे मी सबमिट केलं तर यू आर रजिस्टर्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल। ओके म्हटल्यानंतर तुम्हाला पुढे OTPचा विंडो येईल आणि OTPचा विंडो आल्यानंतर इथे तुम्हाला ह्या ठिकाणी हे ॲप इन्स्टॉल होऊन पुन्हा तुम्ही मेन स्क्रीनवर याल। ह्या स्क्रीनवर आल्यानंतर इथे मी लॉग इन याला क्लिक करायचं आहे। तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक पासवर्डसुद्धा आलेला असेल, तिथे तो पासवर्ड सुरुवातीला OTP आला तो तुम्ही OTPच्या ठिकाणी टाकायचा आहे। OTP म्हणजे 1 टाईम पासवर्ड आणि हा तुमचा रेग्युलर लॉग इन पासवर्ड हा जो आहे, इथे बघा माझा नंबर हा आता लॉग झाला आहे। इथे पासवर्डच्या ठिकाणी मी माझा पासवर्ड टाकतो आणि हा पासवर्ड टाकल्यानंतर सबमिट करतो तर मी इथे हे आता वोटर लिस्ट स्टाफच्या रोलमध्ये माझं हे ॲप इन्स्टॉल आहे। वरच्या लॉग इनच्या समोर वोटर लिस्ट स्टाफ हा मेनू असेल तरच तुम्हाला कंट्रोल चार्टमध्ये काम करता येईल, अन्यथा करता येणार नाही। याचं ॲपचं व्हर्जन 2.29 आहे। अपडेट झाल्यानंतर हे व्हर्जन इथे अपडेट व्हायला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्हाला हे ॲप वोटर लिस्ट स्टाफ म्हणजे BLOनी वोटर लिस्ट स्टाफच्या मेनूमध्ये कंट्रोल चार्टचं काम करण्यासाठी करायचं आहे। धन्यवाद।